पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनाच्या बातमीकडे जाणार आहोत, कारण डॉक्टरांनी लवकरात लवकर नियमानुसार कामावर रुजू व्हावं, नाहीतर त्यांच्यावर कारवाई होईल असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत महापौरांनी. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासोबत बैठक झालेली आहे डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत काही मागण्या मान्य झालेल्या आहेत. मात्र आता डॉक्टरांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावं असं सांगण्यात आलेलं आहे. साहेबांनी आता आम्हाला 2 वेळा या ठिकाणी फोन केला, आम्ही चर्चेला बसलो स्थळी, की कोणत्याही परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमधील रुग्णांचे हाल होता कामा नयेत, त्यातून काहीतरी एक सन्मान्य तोडगा काढा. आणि त्यातून आणि मंत्री महोदय जे दीपक सावंत आहेत त्यांचाही स्वतःहून फोन होता, तेही या संदर्भामध्ये चर्चा करतायत आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा करून कसा तोडगा काढता येण्यासाठी प्रयत्न करतोय. परंतु डॉक्टरांनी या ठिकाणी जे आलेले होते ते सामूहिक रजेवर गेलेले आहेत, वैयक्तिक, कारण मार्चच्या दृष्टिकोनातून त्याला जाता येत नाही, कारण हायकोर्टाची तशा प्रकारची जजमेंट आहे, म्हणून त्यांनी तशा पद्धतीची आयडिया काहीतरी वापरली असेल आणि ते सामूहिक रजेवर गेले आहेत. तर आम्ही त्यांना विनंती केली आहे की तुम्ही ताबडतोब सेवेत रुजू व्हा, की जेणेकरून रुग्णांचे हाल होता कामा नये. कारण सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड, आणि डॉक्टरांचं तर कर्तव्य आहे की सेवा देणं रुग्णांना, आणि त्या दृष्टीने आम्ही अशा प्रकारचं अपील सर्वांनी मिळून केलेलं आहे. आणि या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आता आपल्या सोबत आहेत. तर मनश्री, काय अपडेट्स मिळतात या सगळ्या संदर्भात, कशी नेमकी पावलं टाकली जातात? अश्विन, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की महापौरांनी असा इशारा दिलाय की जर ही सामूहिक रजा नियमानुसार लगेच मागे घेण्यात आली नाही तर डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. म्हणजे कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. जीवनावश्यक सेवा सुविधांचा पुरवठा अडवल्याप्रकरणी त्यांच्यावरची कारवाई होऊ शकते. मात्र नेमकं अल्टिमेटम असं महापौरांनी काही सांगितलेलं नाहीये, जाहीर केलेलं नाहीये. मात्र हा संप तात्काळ मागे घेण्यात यावा असे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. मात्र डॉक्टरांनी ज्या मागण्या ठेवल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या मागण्या अशा आहेत की एकतर सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात यावी. सध्या जी संख्या आहे ती साधारणतः 450च्या आसपास आहे. मात्र येत्या शनिवारपर्यंत 400 सुरक्षा रक्षक वाढवले जाणार आहेत आणि त्यानंतर ही संख्या वाढून 700 पर्यंत केली जाणार आहे. त्याशिवाय ज्या मागण्या आहेत, पेशंट सोबत जे नातेवाईक येतात त्यांची संख्या ही केवळ 2च असावी. म्हणजे केवळ 2च नातेवाईक हे पेशंट सोबत येऊ शकतात, ही एक मागणी. आणि त्यासोबतच अलार्म सिस्टीम किंवा पास सिस्टीम ही हॉस्पिटलमध्ये लावण्यात यावी, की जेणेकरून नेमकं कोण येत आहे हॉस्पिटलमध्ये याची नोंद हॉस्पिटल प्रशासनाला ठेवता येईल. त्यामुळे सुरक्षेची संपूर्ण काळजी डॉक्टरांच्या घेतली जाईल अशा पद्धतीचे प्रयत्न महापालिकेकडनं व्हावेत अशी डॉक्टरांची मागणी आहे. अश्विन. मनश्री, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.